हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. आज आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे मराठीतले वाक्य इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेट करायचे. तर एकच प्रकारचं क्रियापद दिसतंय इथे. वाचत आहे, वाचले आहे, वाचते आणि वाचत होते. हे मराठीचे वेगवेगळ्या काळातले काही वाक्य आहेत जे आज आपण ट्रान्सलेट करणार आहोत इंग्लिशमध्ये. पहिलं वाक्य जे सिंपल आहे आपल्याला बघायचंय, करता कोण आहे आणि क्रियापद कुठल्या प्रकारचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर वाचत आहे असं दिसतं, म्हणजे क्रिया चालू आहे. जर क्रिया चालू आहे तर आपल्याला ती दाखवायची असते क्रियापदासोबत आयएनजी लावून इंग्लिशमध्ये. तर क्रियापदाचं आयएनजीचं रूप नेहमी टू बीच्या रूपांसोबत दिसतं. जसं की उदाहरणार्थ मी लिहिलं इथे एम इज आर, किंवा वॉज वर सुद्धा येऊ शकतं. प्रेझेंट टेन्स लिहिलंय फक्त. एम इज आर हे टू बीचे रूप आहे. जेव्हा तुम्ही टू बीचे रूप लिहिता त्याच्यासोबत आपल्याला यूज करायचं असतं आयएनजीचं रूप क्रियापदाचं. आणि हॅव हॅज जर असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप येतं. तर पहिलं वाक्य आहे आपलं, मी पुस्तक वाचत आहे. वाचत आहे म्हणजे क्रिया चालू आहे. जेव्हा क्रिया चालू आहे तर कंटिन्युटी दाखवण्यासाठी आयएनजी यूज होतं, त्यालाच म्हणतात कंटिन्युअस टेन्स. तर या वाक्यामध्ये मी करता आहे, मी म्हणजे आपल्याला यूज करायचंय आय आहे, आणि क्रिया चालू आहे तर आपल्याला यूज करायचंय एम आहे, म्हणजे एम आहे पर्यंत झालं, मी आणि आहे. पुस्तक वाचत. आता आपल्याला फर्स्ट वर्ड बघायचा कुठला आहे, त्याच्यानंतर शेवटी जायचंय. पहिला हा आहे, शेवटचा शब्द म्हणजे एम, नंतर आपल्याला यायचंय रिटर्न. वाचत म्हणजे आय एम रीडिंग, मी पुस्तक वाचत आहे. आणि पुस्तकसाठी आपल्याला घ्यायचंय अ बुक, आय एम रीडिंग अ बुक. या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सलेट करता येईल वाक्य. फर्स्ट बघायचंय करता काय आहे, नंतर शेवटी करता आहे आय, शेवटचा शब्द आहे म्हणजे एम, वाचत म्हणजे रीडिंग, आणि पुस्तक हे शेवटी घ्यायचंय. पुस्तक अ बुक घ्यायचंय कारण ते महत्वाचं आहे. आय एम रीडिंग अ बुक हा आहे पहिल्या वाक्याचा प्रकार. याला म्हणतात कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युटी दाखवण्यासाठी रीडिंग सोबत रीड सोबत आपल्याला आयएनजी यूज करायचं. रीड हे जे क्रियापद आहे त्याच्यासोबत आयएनजी वापरली की रीडिंग. वाचत आहे, क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी आयएनजी लावणं गरजेचं असतं. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे मी पुस्तक वाचले आहे. आता हे वाक्य जर आपण लक्षपूर्वक पाहिलं, किंवा असं आपण जेव्हा म्हणतो मी पुस्तक वाचलं आहे, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ती जी क्रिया आहे ती संपली आहे, म्हणजे पुस्तक वाचन झालं आहे. पुस्तक वाचण्याची जी ऍक्टिव्हिटी होती, जी क्रिया होती ती संपली आहे. तर अशा वेळेला आपल्याला तिथे यूज करायचं असतं हॅव किंवा हॅज, आणि त्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप, त्यालाच म्हणतात परफेक्ट टेन्स. ओके, तर वाचले आहे, इथे क्रिया चालू आहे हे कळत नाही, संपली आहे हे कळतं. तर आता आहे म्हणजे काय, वर्तमान काळ. वर्तमान काळासाठी आपल्याला टू हॅव चे दोन रूप आहेत, हॅव आणि हॅज. हॅव हॅज एक काहीतरी घेऊन आपल्याला त्यानंतर यूज करायचंय क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे वाचले, पुस्तक हा वर्ड सुद्धा शेवटी येईल. मी म्हणजे आय, परत आहे यूज करायचं आपल्याला, त्यासाठी आपण घेणार हॅव. आय नंतर हॅज यूज केलं जात नाही, आय नंतर हॅव यूज होतं. आय हॅव पहिला शब्द शेवटचा, नंतर आपल्याला रिटर्न यायचं लाईक दिस. वाचले, ऍक्शन संपली, क्रियापदाचं तिसरं रूप रीड, रेड. ओके, तिथे स्पेलिंग तीच राहते, उच्चार करताना थोडासा वेगळा होतो. आय हॅव रेड अ बुक, द पण चालेल. आय हॅव रेड अ बुक. क्रियापदाचं तिसरं रूप आहे. सगळे क्रियापदांचे रूप जे आहेत V1, V2, V3 या प्रकारात असतात, आणि V4 किंवा VING असं पण म्हटलं जातं. तो V1, V2, V3 आणि वर्ब ING किंवा V4. आता इथे घ्यायचं V3. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आता हा जो शब्द आहे तो बदलत नाही. खूप असे वर्ड्स आहेत की जे V1, V2 आणि V3 तिन्ही टाईप मध्ये सेम राहतात. पण इथे आपल्याला हा जो वर्ड आहे रेड, तो तसाच तो चेंज होत नाही. त्याला ED किंवा N वगैरे शेवटी येत नाही. प्रत्येक वर्ड कसं चेंज होतं याचाही अभ्यास करणं गरजेचं असतं. तर मी पुस्तक वाचले आहे हे असं येईल, आय हॅव रेड अ बुक. ओके, सो हे झालं दुसरं वाक्य. पुढचं वाक्य आहे मी रोज पुस्तक वाचते. आता हा शब्द जो आहे शेवटचा वाचते तो महत्वाचा आहे, कारण इथे आपल्याला लक्षात येतं की ही जी ऍक्टिव्हिटी आहे, ही जी क्रिया आहे ती नेहमी घडते. रोज किंवा एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एनी टाइम.
पण ती नियमितपणे घडत राहिलेली पाहिजे, तेव्हा आपल्याला हा काळ वापरता येतो. इथे आपल्याला am is are आणि have has हे दोन्हीही दिसणार नाहीत. इथे आपल्याला दिसतं करता, त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. तो कुठलाही असेल, इथे मी आहे, इथे आपल्याला घ्यायचंय आय. सब्जेक्ट कुठलाही असेल, ही, शी, यू, वी, दे, सिंग्युलर, प्लुरल. त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचंय V1 क्रियापदाचं पहिले रूप. ओके, हे साधं वाक्य. साधं का बरं? तर त्याच्या नावावरून आपण त्याचं फॉर्मॅट लक्षात ठेवू शकतो. त्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल का? कारण त्याच्यात हॅव, हॅज, am is are, ईडी लागलेले शब्द किंवा ING असं काहीच नाहीये. साधा वाक्याचा प्रकार आहे. साधा आहे म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, सो ही क्रिया नेहमी घडते म्हणून त्याला प्रेझेंट टेन्स म्हटलं, कारण ती वारंवार घडणार आहे, आज, उद्या, एव्हरी टाइम. ओके, नियमितपणे घडली पाहिजे, गरजेची नाहीये रोज. आता हे वाक्य कसं चेंज होईल? वाक्याच्या शेवटी आले वाचते, इथे आहे नाही. जेव्हा आहे वाक्याच्या शेवटी, तर दोन प्रकारचे वाक्य येतात, एक तर हॅव, हॅज येईल किंवा am is are. इथे दोन्ही पण येणार नाही. इथे आपल्याला घ्यायचा सब्जेक्ट जो आहे आय. आय म्हणजे मी, वाचते, शेवटचं वर्ड. ओके, इथून आपल्याला जायचंय लास्टला, त्याच्यानंतर वी विल कम बॅक. ओके, वाचते म्हणजे आय रीड. आहे तसाच घ्यायचा शब्द तो. V1 पण तसाच आहे, V3 पण सेम, तो बदलत नाही. आय रीड अ बुक. हा वर्ड घेतो आपण आता, पुस्तक. आय रीड अ बुक रोज. रोज म्हणजे एव्हरी यू कॅन टेक एव्हरी डे किंवा डेली. डेली म्हणजे रोज और एव्हरी. दररोज, एव्हरी डे, रोज, डेली. यू कॅन ट्रान्सलेट अ सेंटेन्स लाईक दिस. आय रीड अ बुक डेली. मी रोज पुस्तक वाचते. तर ह्या पद्धतीने हा आहे साधा वर्तमान काळ. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे महत्वपूर्ण वाक्य आहे, ते बऱ्याचदा आपल्याला वापरावं लागतं रोजच्या लाईफमध्ये. आय रीड अ बुक एव्हरी डे. आय गो टू ऑफिस. आय वेक अप ॲट 6 AM. तर हे सेम प्रकारचे वाक्य जे नियमितपणे घडतं आपल्याला सांगताना हा वाक्याचा प्रकार वापरावा लागतो. आणि शेवटचं वाक्य